नमो बुद्धाय मित्रांनो, आपल्या SR परकारे या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनःपूर्वक स्वागत आहे। आज आपण एक अत्यंत सुंदर आणि शिकवण देणारी कथा पाहणार आहोत। गौतम बुद्ध आणि विझलेला दीप या कथेच्या माध्यमातून आपल्याला समजेल की खरा आनंद आणि समाधान बाह्य संपत्तीत नाही, तर आपल्या अंतःकरणातील प्रेम, श्रद्धा आणि संतोषात दडलेलं असतं। गौतम बुद्धांच्या या शिकवणीमधून आपलं जीवन कसं अधिक शांत, समाधानकारक आणि तणावरहित होऊ शकतं, हे आपण जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर चला, या प्रेरणादायी कथेचा आनंद घ्या आणि तुमच्या जीवनात ही आंतरिक शांतता आणि संतोष कसा आणता येईल, हे जाणून घ्या। एका सुंदर सकाळी गौतम बुद्ध आपल्या शिष्यांसोबत एका गावातून जात होते। गावातील लोक बुद्धांची माहिती ऐकून त्यांना पाहण्यासाठी एकत्र जमले। एका वृद्ध स्त्रीने आपल्या घरातील एक तेलाचा दिवा लावून बुद्धांच्या चरणी अर्पण केला आणि म्हणाली, हे भगवान, मी गरीब आहे, पण माझ्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी हा दिवा तुमच्या चरणी ठेवते। बुद्धांनी तिच्याकडे शांतपणे पाहिलं आणि त्याच दिव्याच्या उजेडात ते काही वेळ ध्यानस्थ झाले। तेवढ्यात गावातील एक श्रीमंत व्यापारी पुढे आला। त्याने एक मोठा, आकर्षक सोन्याचा दीप आणून बुद्धांच्या चरणी ठेवला। तो गर्वाने म्हणाला, हे भगवान, हा सोन्याचा दिवा माझ्या कर्तृत्वाचा प्रतीक आहे। हा तुम्हाला अर्पण करतो। गावातील लोक श्रीमंत व्यापाऱ्याचं कौतुक करायला लागले। सगळ्यांना वाटलं की भगवान बुद्ध नक्कीच सोन्याच्या दिव्याला महत्त्व देतील। परंतु बुद्ध शांतपणे म्हणाले, खरा दीप तो आहे जो अंतःकरणात असतो। श्रीमंत व्यापारी विचारात पडला आणि विचारलं, हे भगवान, माझा सोन्याचा दीप तर खूप मोठा आणि तेजस्वी आहे, तर मग तुम्ही त्या गरीब स्त्रीच्या साध्या दिव्याला महत्त्व का देत आहात? बुद्ध हसत म्हणाले, तुझा दीप तुझ्या गर्वाचा प्रतीक आहे, पण त्या वृद्ध स्त्रीचा दीप तिच्या संपूर्ण प्रेमाने आणि श्रद्धेने अर्पण केलेला आहे। त्यात संतोषाचं बीज आहे। तिने जे काही आहे ते सगळं देऊन प्रेम दाखवलं आहे। ज्याची देणगी प्रेम आणि श्रद्धेने भरलेली असते, तीच खऱ्या अर्थाने तेजस्वी असते। बुद्धांनी पुढे सांगितलं, संतोष हेच जीवनाचं खरी संपत्ती आहे। जो आपल्या अंतःकरणातील प्रेम, करुणा आणि श्रद्धेने देतो, तोच खऱ्या संपत्तीचा धनी आहे। बाह्य संपत्ती तात्पुरती आहे, पण आंतरिक संतोष आणि प्रेम हेच शाश्वत आहे। श्रीमंत व्यापारी बुद्धांच्या या शब्दांमुळे खूप विचारात पडला। त्याला समजलं की खरा आनंद आणि समाधान बाह्य गोष्टींमध्ये नाही, तर मनातील संतोषात आहे। त्याने आपला गर्व सोडून वृद्ध स्त्रीकडे पाहिलं आणि नम्रतेने आपला सोन्याचा दीप बाजूला ठेवला। गौतम बुद्ध म्हणाले, ज्याचं अंतःकरण संतोषाने भरलेलं असतं, त्याचं जीवन खऱ्या प्रकाशाने उजळतं। बाह्य संपत्तीवरून जीवनाचं मूल्य ठरत नाही, तर अंतःकरणातील शांतता आणि संतोष हाच खरा आनंद आहे। ही कथा आपल्याला शिकवते की बाह्य संपत्ती आणि ऐश्वर्याच्या मागे धावण्याऐवजी आंतरिक संतोष आणि श्रद्धेनेच खरा आनंद मिळतो। जीवनात जास्त मिळवण्याच्या लालसेऐवजी जे आहे त्यात समाधान मानावे, हेच खरं सुख आहे। मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि असेच प्रेरणादायी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। नमो बुद्धाय।